भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढताना शिंदेंची शिवसेना पुरती फसले। डहाणू नगरपंचायतीचं क्षेत्र हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यात शिंदेंच्या शिवसेनेला राजकीय परिवर्तन हवं आहे। शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रचार सभा डहाणू येथे पुरती फसलेली आहे। शिंदे या प्रचार सभेत काय बोलतायत आपण तो तपशील पाहू। की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मन मोठी आहे आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय, शुभेच्छा द्यायला आलोय। खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे। आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे, यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे। आपण शिंदेंना बोलताना ऐकलेलं आहे। त्यांचं म्हणणं सभेच्या स्थानी असलेली गर्दी त्यांना विजयाकडे घेऊन जाईल। आपण प्रत्यक्ष याबाबतचं तपशील पाहू। आपण हे दृश्य पाहताय। शिंदेंच्या सभेच्या ठिकाणी गर्दी दिसावी म्हणून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आणण्यात आलं। बसची व्यवस्था, बसमध्ये चढणारे विद्यार्थी आणि सभेच्याच ठिकाणी बसलेले विद्यार्थी, आपण ही परिस्थिती पाहताय। आणि या एकूण परिस्थितीबद्दल एकनाथ शिंदे असं म्हणतायत की ही गर्दी मला विजयाकडे घेऊन जाणार आहे। आता आपणच ठरवा, एकनाथ शिंदे यांना त्यांचे कार्यकर्ते फसवतायत की एकनाथ शिंदे भाजपला देण्याच्या नादात स्वतः फसतायत, हे आता एकनाथ शिंदेच सांगू शकतील। एकनाथ शिंदे असं म्हणतात की डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात आम्ही शाळेची व्यवस्था करू। एकनाथ शिंदे काय बोलतायत आपण ते पाहू। नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल, हे केला जाईल। कारण शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ। एकनाथ शिंदे असं म्हणतात की डहाणू नगर परिषदेच्या क्षेत्रात ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळा नगरपंचायतीकडे वर्ग करून त्या शाळा अद्ययावत पद्धतीने चालवल्या जातील। अर्थात हे शक्य नाही, परंतु डहाणूकरांना भुलवायचं आहे आणि त्यांची मतं घ्यायची आहेत, म्हणून एकनाथ शिंदे यांनी केलेली घोषणा आहे। नगरपंचायतीची क्षमता नाही आहे की त्या नगरपंचायतीकडून जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरित करून घेतल्या जातील। त्या शाळेसाठी जो लागणारा निधी आहे, शाळेसाठी लागणारा शिक्षक वर्ग आहे, शाळेसाठी लागणारं जो शिक्षण मंडळ आहे, ह्या सगळ्या गोष्टी नगरपंचायत स्तरावर होऊ शकत नाहीत। हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले एकनाथ शिंदे यांना पूर्ण माहिती आहे, परंतु घोषणा करायची आहे, डहाणूकरांना फुलवायचं आहे। कारण डहाणूकरांना सांगण्यासाठी, डहाणूकरांना देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्याकडे काही नाही, असं सध्याचं चित्र आहे। एकनाथ शिंदे कसे भाजपच्या बालेकिल्ल्यात फसलेत त्याचं हे जिवंत उदाहरण आहे। यामध्ये अनेक लोक इच्छुक होते। डॉक्टर आपले अमित नहार होते, मीर कुठे गेलं, मीरबाई होते, रवींद्र फाटक होते, एवढे लोक इच्छुक होते। एकनाथ शिंदे असं म्हणतात की अमित नहार, मिहिर शाह, रवींद्र फाटक हे इच्छुक होते। जर मिहिर शाह, अमित नहार आणि रवींद्र फाटक यांना जनाधार आहे, लोकसेवेचा वारसा त्यांना जिंकून देईल अशी त्यांना खात्री आहे, तर ते का निवडणूक लढवू शकले नाहीत? डहाणूकरांच्या मनात याबाबत प्रचंड साशंकता आहे की त्यांना निवडून येण्याची खात्री नाही, म्हणून ते निवडणूक रिंगणात उभे राहिलेले नाहीत। एकनाथ शिंदे भाजपच्या विरोधात परिवर्तनाचा नारा देत आहेत, तो किती तकलादू आहे ते चित्र या ठिकाणी स्पष्ट होतं। एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते भाजपच्या पराभवाच्या संदर्भात काय भाष्य करतात तो तपशील पाहू। मागच्या 5-7 वर्षामध्ये डहाणूवर
भाजपाचं राज्य होतं, भरत राजपूत नगराध्यक्ष होते, त्यांच्या विरुद्ध भयंकर असंतोष आहे, ते असंवेदनशील आहेत। त्यांनी 5 वर्षामध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता असताना सुद्धा कोणतंही विकास काम केला नाही, त्यांचा स्वतःचा विकास करून घेतला, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल। बँकेत घोटाळे केलेत, नगरपालिकेत घोटाळे केलेत, रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये भागीदारी केली आहे, त्याच्यामध्ये 40% ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरकडून वसूल केली जाते। अशा या दैन अवस्थेत असलेल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर आहे। आपण रवींद्र फाटक यांना बोलताना पाहिलं आहे, ते काय म्हणतात, भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे भरत राजपूत असंवेदनशील आहेत, भ्रष्टाचारी आहेत आणि त्यांनी पंचायत लुटलेली आहे। जर ते असंवेदनशील आहेत, भ्रष्टाचारी आहेत, त्या भ्रष्टाचाराचे तुमच्याकडे पुरावे आहेत आणि त्यांनी नगर परिषद लुटलेली आहे, तर तुम्ही गेल्या 5 वर्षात तुम्हाला जर डहाणू शहराची काळजी आहे, चिंता आहे, तर तुम्ही 5 वर्षात त्यावर काय भूमिका घेतली आणि नगर विकास खातं ज्यांच्याकडे आहे त्यांनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी काय भूमिका घेतली, हा खरा प्रश्न आहे। एकनाथ शिंदे सुद्धा या संदर्भात काय बोलतात ते पहा। आणि म्हणून या भ्रष्टाचार संपवायचा, या ठिकाणी विकासाला आणायचा। आपण ऐकलंय, एकनाथ शिंदे म्हणतात की आपल्याला भ्रष्टाचार रोखायचा आहे। नगरपंचायत तुमच्या ताब्यात होती, प्रशासकीय राजवट तुमच्या ताब्यात होती, नगर विकास खात्याचे प्रमुख तुम्ही आहात, मग तुम्हाला अडवलं होतं कुणी? एकूण परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीला डहाणू नगर परिषद क्षेत्रामध्ये रोखण्याचा प्रयत्न केला। त्या प्रयत्नात पहिल्या टप्प्यामध्ये एकनाथ शिंदे पूर्णतः अपयशी ठरलेले आहेत।